तर मी पुन्हा एकदा कोकण दर्शनसाठी आली आहे। मी लास्ट टाईम पण कोकणमध्ये आले होते, त्याचे मिनी ब्लॉग मी ऑलरेडी इन्स्टाला अपलोड केले आहेत। आणि हा आहे आमचा रूम, आणि रूमपेक्षा ना मला बाहेरचं क्लायमेट बघायला खूप आवडतं। खरंच यार खूप असं काय नेचर यार, खरंच कोकण म्हणजे काय असतं ना, मला इकडे आल्यावरती समजतं। म्हणून इकडून माझं लवकर पाऊल काय बाहेर निघत नाही। आणि आत्ता आम्ही सगळे फ्रेश होऊन निघालो आहे जरा बाहेर फोटोशूटसाठी, कारण की आत्ता जस्ट थोडा पाऊस थांबला आहे। बोले पाऊस नाही तर लगेच बाहेर जाऊन जरा फोटोशूट वगैरे तरी करून घेऊ, कारण की कोकणामध्ये आम्हाला पुन्हा सारखं येणं होतच नाही। आणि मेन म्हणजे घरच्यांना मनवणं म्हणजे खरंच यार खूप असं एकदम मोठा टास्क असतो आमच्यासमोर। तरी कसं आईने परमिशन दिली आहे म्हणून यायला जमलं आहे। सो खरंच मस्त वाटतं इकडचा व्ह्यू, असं पावसाचं वातावरण झालं ना चारी बाजूनी। खरंच यार तो मला कोकणातलं सॉन्ग आठवते भाई, तर तो लावलाच पाहिजे। कोकणचो रुबा भारी, माझ्या कोकणचो बाई तो भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी, अन आला धादिस मामाच्या घरी। मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी। धमाधमान हाका गाडी, माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी, कारी न येवा बशी न येवा, नाही तर सुसाट आगीन गाडी, मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा। चला झालं आता मस्त आपलं गाणं ऐकून, आणि आता आम्ही इकडे शूटसाठी आलो आहोत आरेवारी बीचला। आरेवारी बीच तर पुढे आहे, आम्ही जरा मागेच थांबतो, तर गावाजवळच एक रस्ता जातो तिकडे। आणि इकडे सगळ्यांचा फोटोशूट चालू होता, आणि इकडे मला व्हिडिओ बनवायची होती म्हणून या सगळ्यांना आवाज देऊन थकले। शेवटी सगळे आलेत आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं तर मी क्लिप घेतली आणि माझी क्लिप कोणाला आवडलीच नाही आहे, मग नंतर बोलले रोहन तूच घे, मग रोहननी नेक्स्ट शूट केला आहे आणि ही व्हिडिओ आमची सक्सेसफुल झाली। असं दाखवणार आहे ह्याच्यामध्ये हे असं तोडून देता तुम्ही, ह्याचे पैसे देणार ना आम्ही। आणि बोलल्याप्रमाणे तसंच झालं, पाऊस पुन्हा आला ना, आम्हा सगळ्यांना भिजवून टाकलं आहे। पण किती वेळ आम्ही त्या दुकानामध्ये ते थांबणार ना, मग शेवटी आम्ही निघालो आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी। लगेच फ्रेश वगैरे होऊन आम्ही गप्पा मारत बसलो, उद्याच्या दिवसाची प्लॅनिंग केली। पहिला दिवस तरी कोकणातला खूप चांगला गेला। किती भारी व्ह्यू आहे ना सकाळचा, एकदम फ्रेश। खरंच यार हा आवाज ऐकून, ही शांतता ऐकून ना ह्या जागेच्या मी खरंच प्रेमात पडले। आणि आता फ्रेश होऊन आम्ही सगळे चहा प्यायला बसलो आहे। आमच्या भावाने मस्त बाहेरून चहा पार्सल आणि लगेच आम्ही फ्रेश होऊन निघालो पुढच्या डेस्टिनेशनला। आणि मी याला खूप ओरडते की थांब जरा त्यांना येऊ दे, त्यांना व्हिडिओमध्ये मला घेताच येत नव्हतं, इतका फास्ट गाडी चालवत होता। एनिवे जाऊ दे, त्याला बोलून काय फायदा नाही आहे, त्याला गाडी फास्ट चालवायची सवयच आहे। तरी माझं ओरडणं काही थांबलं नव्हतंच। आणि फायनली आता आम्ही निघालो आहे आरेवारी बीचला, आणि पुढे जाऊन मला ना झीप लाईन करायची आहे। बघू आता पुढे ट्रिप आपली कशी होणार आहे ती। आणि माझी तर काय भाई फुल शायनिंग, मला खरंच यार आजचा आउटफिट ना इतका आवडला होता ना, मस्त दिसत होते। मीच माझ्या स्वतःच्या प्रेमात पडले। आणि हे आमचे दोन मागे बाईक रायडर आहेत, मजा आली पण आम्हाला। झालं वाव, गाडी साफ करायचं काम चालू आहे आता। डायरेक्ट झोपला थांबायचं झालं सगळं करून रेडी। आमचं लवकर आवरणार नाही, चला। आणि हा व्ह्यू तर बघा यार, खरंच खूप मस्त वाटते। इकडे सगळे फोटोशूटसाठी थांबले होते। आणि हा खरा आरेवारीचा बीच आहे, आणि तिकडे जाणारा रस्ता एकदम वळणदार, खरंच खूप मस्त वाटतं आहे।
सो आम्ही इकडे झिप लाईन करायला आलोय. पब्लिक कुठे गेले बाकीचे? आरेवारी बीच जवळच आहे झिप लाईन. लाईफमध्ये पहिल्यांदा काहीतरी ॲडव्हेंचर असं करत होते. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आम्हाला जायचं होतं आणि तिकडे गेल्यावर समजलं की समुद्राचे वारे उलटे फिरतात म्हणून सिंगल झिप लाईनला अलाउड नाही आहे. तर त्याच्यामुळे एक बॉईज आणि एक गर्ल असं पाठवत होते, कारण की बॉईजचं वजन जर बऱ्यापैकी असतं, आमचं वजन तेवढं नाही आहे. जर वारा उलटा आला तर आम्ही मधल्यामध्ये अडकू शकतो, म्हणून मी रोहनसोबत जायचं ठरवलं, कारण की माझा तो बेस्ट फ्रेंड आहे. आणि खरंच यार खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. पहिल्यांदा आयुष्यामध्ये असं काहीतरी करत होते मी. खूप मजा आली यार. अशी भीती वाटली होती ना, असं वाटत होतं की खाली येऊ का नाही येणार होत हे पण माहिती नव्हतं, पण खरंच मजा आली. हे जर माझ्या मम्मीला समजलं ना मी असं काहीतरी केलं आहे, शपथ ती मला ना घरी गेल्यावरती मारणार आहे एवढं नक्की. आणि मग तिकडं त्या लोकांच्याच बाईक्स असतात, ते आपल्याला पुन्हा आपण जिथून झिप लाईनची सुरुवात केली होती तिकडे सोडतात. आणि हा जाताना जो रस्ता होता ना, खरंच हा मस्त, मला खूप आवडला. मस्त झाडं होती साईडला, त्या झाडाच्यातून हा रस्ता जातो. आपण काय खाणार आहोत? कांदा पुढचा प्रवास सुरू झाला. कांदा अजून मागून आला नाहीये. हा माझी अशीच बडबड चालूच होती. आणि पुढे जाऊन आम्हाला एवढ्या पावसात मकावाला दिसला आणि खरंच मका खायचं खूप मन झाला. तर हा भाऊ काय बोलतो, थांब मीच जाऊन मका तुला मस्त भाजून देतो. आणि 10 रुपयाला एक म्हणून विकत होता. आणि पुढे जाऊन या नदीचा क्लायमेट यार खरंच खूप मस्त वाटला व्ह्यू. आणि आम्ही आता निघालो जयगड साईडला. जाताना हा रोड टच समुद्र आहे, सेम आपल्या मुंबईची मरीन लाईन वाटते यार खरंच. जयगडची सवारी मजा आहे ना रे थोडीशी. वरती आहे का खालती? आणि जयगडकडे जाताना हा रस्ता आम्हाला लागला होता. एका गावातून रस्ता जातो. खरंच त्या गावातले लोक इतकी सुखी असतील ना, काही नेचर त्यांच्या नशिबामध्ये आलं आहे खरंच. कोकणामध्ये आल्यावरती आपण कुठे आणि काय फिरतो या सगळ्याच्या आठवणी येत ना, अक्षरशः त्या मनामध्ये आम्ही साचवून ठेवल्यात. किती सुंदर क्लायमेट होता आणि खरंच खूप भारी वाटतं आहे. कोकण दर्शन करून देतो आता आम्हाला. लगेच लोकेशन लगेच जवळ पण चालत जायचं नाही, म्हणजे जवळ आहे का असं विचारायचं होतं मला. वाव मस्त व्ह्यू आहे संध्याकाळचा जयगडसाठी. बाप्पाचं मंदिर आहे ना हे, प्रसन्न वातावरण आहे. काय व्ह्यू आहे मस्त. इकडे फोटो काढा मध्ये रस्त्याच्या, खूप भारी लोकेशन आहे. सिरियसली यार खूप कमालचा व्ह्यू आहे. आता मंदिराच्या आतला व्ह्यू बघायला जाऊ.
खूप मस्त इथे आरती चालू आहे यार. हे बाप्पाचं आपल्या मंदिर आहे जयगडचं. आम्ही इकडे संध्याकाळच्या टाइमला आलो आहे म्हणून आरती पण चालू आहे आणि सॉन्ग पण आपल्या पालीच्या बाप्पाचा लावलंय. व्ह्यू बघा कसला भारी वाटतोय. प्रवेशद्वार आहे. बाप्पाची इथं आरती चालू आहे. मामा मुशक मामा आणि आरती झाली आणि आरती करून आम्ही बाहेर आलो आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी एवढी मोठी त्या उंदीर बाबाची मूर्ती होती आणि समोरच आपल्या बाप्पाचं रूप खरंच खूप मस्त दिसत होतं. आणि खरंच मंदिर पण खूप मस्त बांधकाम झालं. आता नवीनच जयगडला बांधकाम झालं त्या मंदिराचं. आणि इकडे बाहेर आल्यावरती मंदिराच्या गोल गोल फिरण्यासाठी जागा पण खूप मस्त आहे. आणि इकडे मारुती रायाचं पण मंदिर आहे. पूर्ण मंदिर फिरून घेऊया. हॅलो, आज दिवस आहे 3रा आणि आत्ता आपण निघालो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आल्यापासून बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणं झालंच नव्हतं. सो आज लास्ट डे आहे आणि आज मुंबईसाठी निघायचं. ते बोले जाता जाता बाप्पाला दर्शन करूया. आणि आज बाप्पाचं दर्शन तर आमचं खरंच खूप मस्त झालं. आणि तिकडचं मला हा ब्रेसलेट खूप आवडला होता तर हा पण मी लगेच घेतला. आणि मस्त आता गरमागरम थालीपीठ वगैरे खाऊन पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो आता पुन्हा ठाण्याला येण्यासाठी. आणि एवढ्या पावसामध्ये मस्त रेनकोट वगैरे घालून निघतो आहे आणि निघताना खरंच खूप वाईट वाटतं आहे. आणि फायनली मी पोहोचली रत्नागिरी स्टेशनला. आणि आमची एक ट्रेन मिस झालेली आहे आणि आता दुसऱ्या ट्रेनने आम्ही निघणार आहोत. बघू आता कोणती ट्रेन भेटते ते काय समजत नाही आहे. आणि फायनली आम्हाला जनशताब्दी म्हणून ट्रेन आहे ती भेटली होती. तिकडे पण आमचं लुडोचं गेम चालू होता. आणि ट्रेनला तर बघा भाई फुल गर्दी होती. तुम्हाला माझ्या कोकणातलं 3 दिवसाचं ब्लॉग कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.